आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। संजय राऊतांचा मंत्री मंगलप्रभात लोढांवर मोठा आरोप। लोढांच्या कौशल्य विकास खात्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार। नागपूर विदर्भामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती। राऊतांचा दावा। जात विरुद्ध जात भांडणं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे। 9 लाख कोटींचं कर्ज कोणत्या योजनांमुळे झालं? एसआरए प्रकल्पाचा पैसा कोणत्या राजकीय पक्षाकडे जातोय? संजय राऊतांचा माहितीला सवाल। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन। बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गामध्ये नाराजी। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। नाना पटोलेंनी मंत्रालयामध्ये अजित पवारांची भेट घेतली। राज्यातल्या विविध मुद्द्यांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। राज्य कर्जबाजारी करण्याचे काम चालू। सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही। नेपाळप्रमाणे लोकांनी आपल्याला मारू नये म्हणून सरकार काही करत असेल तर चांगली गोष्ट। अजितदादांच्या भेटीनंतर पटोलेंचा टोला। अजित पवार आज बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामी असणार। उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहणाचा कार्यक्रम। अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वेमार्ग प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा होणार। पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी या नावानं आठवणी शेअर। व्हिडिओमधून फडणवीसांनी मोदींसोबतच्या पहिल्या भेटीबाबतची आठवण सुद्धा सांगितली। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुनावणी। जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची आयोगाची मागणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला यांच्या खंडपीठापुढे आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी।